साता समुद्रापलीकडे ज्या खेळाडूने पोहोचविला फडकविला ते मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन। विद्यार्थी मित्रांनो, खेळ हे फक्त जिंकण्यासाठीच खेळायचे नसतात, तर देशाचा नावलौकिक, देशाचा आत्मसन्मान, गौरव सन्मान उंचावण्यासाठी खेळले जातात। याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मेजर ध्यानचंद। आपण इंग्लिश हिंदी स्पीचमधून बघितलं आहे, मेजर ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे झाला। लहानपणापासूनच अतिशय साधेपणा, स्वयंशिस्त, जिद्द, चिकाटी या गुणांनी ठासून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच ध्यानसिंग। सुरुवातीच्या काळात नाव हे ध्यानसिंग होतं, परंतु लोक हे रात्री स्वप्न बघतात, झोपेत स्वप्न बघतात आणि दिवसा स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतात। परंतु ध्यानसिंग यांनी आपला जीवन प्रवास हा चंद्राच्या प्रकाशामध्ये अहोरात्र आपली स्टिक घेऊन देदीप्यमान यश संपादन केलं। प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने आपला प्रवास सुरू केला। म्हणून सैन्यामध्ये असताना आपल्या सहकाऱ्यांनी त्यांचं नाव ध्यानसिंग ऐवजी ध्यानचंद असं ठेवण्यात आलेलं आहे, कारण चंद्राच्या प्रकाशामध्ये हॉकीची स्टिक घेऊन प्रचंड मेहनत त्यांनी केली। सैन्यामध्ये असताना मेजर या पदावरती वेगवेगळे पद भूषवत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि भारतीय सैन्यातून त्यांना थेट हॉकीच्या टीममध्ये त्यांची निवड करण्यात आली। पुढे आपण बघितलं की त्यांनी 3 गोल्ड मेडल आपल्या देशाला दिले। त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि रोमहर्षक कारकिर्दीतील सामना म्हणजे बर्लिन येथे झालेला 3रा ऑलिम्पिक। या ऑलिम्पिकच्या दिवशी पाऊस पडलेला आहे, मैदानावरती प्रचंड चिखल आणि मैदान ओलं झालेलं आहे, म्हणून सामना दुसऱ्या दिवशी खेळविण्यात आला आणि जगाचा तानशहा, जर्मनीचा बादशाह, हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर हा देखील ती मॅच बघण्यासाठी मैदानावर उपस्थित आहेत। अंतिम सामना जर्मनी विरुद्ध इंडिया म्हणजे भारत असा सामना होत आहे। मैदानाची पाहणी केल्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या असं लक्षात आलं की आपण शूज घालून, आपण बूट घालून मैदानावरती पळू शकत नाहीत, म्हणून आपल्या पायातील बूट उतरवून टाकले आणि अनवाणी पायांनी त्यांनी खेळण्यासाठी सुरुवात केली। मजल दर मजल करत जर्मनीकडे त्यांनी कधी चेंडू भिरकावूच दिला नाही आणि तो अंतिम सामना 18-1 अशा गोलने भारताने जिंकलेला आहे। जिंकल्यानंतर जर्मनीच्या बादशाहाने मेजर ध्यानचंद यांना ऑफर दिली की तू मागील तेवढी किंमत तुला देतो आणि तू जर्मनीच्या संघाकडून खेळण्यासाठी ये। परंतु पैशासाठी लाचार नसलेला मेजर ध्यानचंद यांनी ती पैशाची ऑफर धुडकावली आणि सांगितलं की मी या देशाच्या तिरंग्यासाठी खेळतोय, हा देश माझ्यासाठी प्राण आहे, म्हणून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या देशाकडनंच आपलं प्रतिनिधित्व करेल। 3 गोल्ड मेडलिस्ट या हॉकीच्या संघाला मिळवून दिले। 400 पेक्षा जास्त गोल स्वतः केलेले आहेत। कॅप्टन असताना जिद्द, मेहनत, साधेपणा, स्वयंशिस्त हे या संपूर्ण देशवासियांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं। देशाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, ज्याला सुरुवातीच्या काळात राजीव गांधी क्रीडारत्न पुरस्कार म्हणून संबोधलं जात होतं, परंतु केंद्र सरकारने अलीकडच्या काळात या क्रीडा पुरस्काराचं नाव देखील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलेलं आहे। मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये देखील साधेपणा, शिस्त, चिकाटी, जिद्द, मेहनत हे जर आपण अंगीकारलं तर आपण देखील असंच यश संपादन करू शकतो। म्हणून मी नेहमी म्हणत असतो की काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए, वरना नाम ऐसा करो कि नाम लेते ही सारे काम हो जाए। पुनश्च एकदा मेजर ध्यानचंद यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन। धन्यवाद। जय हिंद।